पाणी वाचवा, पर्यावरण वाचवा अशा घोषणांनी आज संपूर्ण अलिबाग बीच दुमदुमून गेला होता। रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी हिरवा झेंडा दाखवून या महा वॉकथॉनचा शुभारंभ केला। यावेळी केवळ प्रशासकीय अधिकारीच नव्हे तर आबाल वृद्धांसह हजारो नागरिकांनी या वॉकथॉनमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे आणि जिल्हा परिषद मुख्याधिकारी डॉक्टर नेहा भोसले यांच्यासह अनेक दिग्गज अधिकारी स्वतः या मोहिमेत सामील झाले होते। या वॉकथॉनचा मुख्य उद्देश केवळ धावणे किंवा चालणे नव्हता, तर जल हेच जीवन आहे हा संदेश घराघरात पोहोचवणे हा होता। याप्रसंगी बोलताना पालकमंत्री भरत गोगावले यांनी नागरिकांना एक महत्त्वाचं आवाहन केलंय। पाणी अडवा, पाणी जिरवा ही चळवळ आता केवळ सरकारी योजना न राहता लोकसहभागाची लोक चळवळ झाली पाहिजे असा संकल्प त्यांनी बोलून दाखवला। तसेच युवकांनी पर्यावरण संवर्धनात पुढाकार घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं। साठी आणि त्यांचा जन्मदिवस या माध्यमातून साजरा करावा म्हणून 15 ऑगस्ट पासून आमच्या मृदा व जलसंधारण विभागाच्या बांधव क्षेत्राच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि त्याचा सांगता समारोप प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी व्हावा ही त्यांची अपेक्षा होती। आणि तो आज आम्ही आमचे कलेक्टर साहेब, शिवसाहेब, प्रांत तहसीलदार, आमचे अधिकारी, पाटील साहेब या सगळ्यांच्या माध्यमातून आज आम्ही इथे हा झेंडा दाखवून आमच्या तरुणींना वरिष्ठ लोकांना आत्ता आम्ही झेंडा दाखवून त्या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे। 3 किलोमीटर पायी चालत जाऊन हा संदेश द्यायचा आहे आणि तो संदेश देत असताना की गावागावामध्ये हा संदेश पोचायला पाहिजे। पाणी अडवा, पाणी जिरवा, मातीचं संवर्धन करा, ती वाचवा। त्याचं कारण आहे की आज जर आपण परिस्थिती बघितलं तर ह्या वर्षी आपल्याला 20-25 दिवस पाऊस उशिरा सुरू झाला तर आपण सगळेच कासावीस झालो होतो। आमच्या जिल्हाधिकाऱ्यांपासून आम्ही शिवूनपासून सगळे आमदार, खासदार, मंत्री सगळेच। त्याचं कारणच तसं होतं, कारण जे कधी धरणं आटायची नव्हती ती आटली, बोरवेल आटत नव्हत्या त्या आटल्या, विहिरी आटल्या, नद्या आटल्या। याचं कारण केवळ 15-20 दिवस पाऊस वाढला तर, आणि मग जर 1-2 महिने जर वाढला तर आमची काय स्थिती होईल। म्हणून आजच्या कार्यक्रमाला फार मोठं महत्त्व आहे आणि पुढच्या युवा पिढीसाठी तर फारच मोठं महत्त्व आहे। म्हणून आम्ही सांगितलं की पाणी अडवा, पाणी जिरवा आणि पुढच्या भावी पिढीसाठी हा संदेश देण्यासाठी आज आम्ही ही वॉक फॉर वॉकथॉन हे वॉकथॉनचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे। त्याचा शुभारंभ झालेला आहे। एक अर्ध्या तासानंतर पुन्हा जे काय विजयी स्पर्धक होतील त्यांचा बक्षीस समारंभ पण इथे केला जाईल आणि संदेश दिला जाईल। जय हिंद, जय महाराष्ट्र।